आनंदी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की इकडे जी काही आरती असते ती धावतच इकडे आनंदीकडे आलेली असते. आनंदीच्या हातात तो दिवा पाहते तेव्हा मात्र तिला धक्काच बसलेला असतो. ती धावतच आता तिच्याकडे जाते तेव्हा मात्र प्रांजल आणि मिताली तिला अडवत असतात. आरती म्हणत असते, हे सगळं काय चाललं? अगं आनंदी, तुझ्या हाताला भाजेल ना, तुला कळत नाही का गं तुझं काय चाललंय? अगं तो दिवा फेकून दे ना. आणि तुमच्या घरच्यांचं काय चाललंय? तुम्हाला थोडीसुद्धा माणुसकी उरली नाही का? असं इथे आरतीचं ओरडणं सुरू असतं. मात्र कुणीही काही करायला तयार नसतं. आनंदीच्या हातात तो दिवा असतो आणि आनंदी आणखीही माफी मागत असते. तितक्यातच इकडनं पृथ्वी आलेला असतो. पृथ्वी हे सगळं काही पाहतो आणि जोरातच तो दिवा फेकून दिलेला असतो. इकडनं आरती धावतच जाते आणि आनंदीला सावरत असते. पृथ्वी भडकलेला असतो. पृथ्वी म्हणत असतो, हा सगळा फालतूपणा काय चाललाय? हे कुणी सांगितलं हिला करायचं? असं म्हटल्याबरोबर प्रांजल म्हणत असतो, दादा मी करायचं सांगितलंय. ती प्रायचित्त करत होती. आता तर पृथ्वीचा पारा चढलेला असतो. पृथ्वी अक्षरशः ते प्रांजलच्या अंगावर धावून जातो आणि त्याला म्हणत असतो, तुला हे सगळं काही करून घेण्याची काय गरज होती? तुमची हिंमत कशी झाली हे सगळं काही तिच्याकडनं करून घेण्याची? त्यावर प्रांजल म्हणत असतो, दादा तिच्यामुळे तुला त्रास झाला म्हणून हे सगळं काही मी केलं, म्हणून तिला मी ही शिक्षा दिली. आता हे ऐकल्यानंतर पृथ्वी आणखीच भडकत असतो आणि म्हणत असतो, अरे मूर्ख माणसा, तू आनंदीला ती गोष्ट करायला लावली जी आपल्या आईने केली होती. असं म्हटल्यानंतर आता सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. पृथ्वी म्हणत असतो, विसरलास तू? अरे मी लहान होतो तरीसुद्धा मला हे सगळं काही आठवतंय. आपल्या आईने जेव्हा बाबा आजारी होते असं म्हटल्याबरोबर परत मिस्टर लिंबाळकर आजारी होते तेव्हा हे व्रत केलं होतं आणि त्या व्रतानेच मिस्टर लिंबाळकर बरेसुद्धा झाले होते, कारण की आपल्या आईचं खरंच त्यांच्यावर मनापासून प्रेम होतं. पण तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही त्या मुलीकडनं करून घेण्याची? तुला थोडी तरी जाणीव आहे का? हे सगळं काही तिला करायला लावून तिला आपल्या आईची दर्जा दिलीस तू. तिला प्रायचित्त द्यायचंच होतं तर मग दुसरं द्यायचं ना. हे सगळं काही माझ्यासाठी करायला लावून तिला माझ्या आईच्या जागी नेऊन ठेवलंस तू. असंही ते प्रांजलवर भडकूनच आता पृथ्वीचा मोर्चा आनंदीकडे निघलेला असतो. आनंदीवर सुद्धा तो जोरात वरडलेला असतो. तो म्हणत असतो, तुला तरी थोडी अक्कल आहे का? तुला याआधीसुद्धा मी बजावून सांगितलं होतं, आमच्या आईची जागा घेण्याचा प्रयत्नसुद्धा करू नकोस. या प्रांजलला अक्कल नाही, त्याने तुला हे प्रायश्चित्त करायला लावलं, पण तू हे केलंस. माझ्या आईची जागा घेण्याचा तू प्रयत्नसुद्धा करू नकोस. तुला याआधीसुद्धा मी खूप वेळेस सांगितलंय, मला तुझं थोबाड दाखवू नकोस. तुझं थोबाड जरी बघितलं ना तरीसुद्धा माझा राग अनावर होतो. त्यामुळे तुझ्यासाठी हे चांगलंच आहे की तू माझ्यासमोर कधीही येऊ नको. असंही ते पृथ्वी चिडतच म्हणत असतो आणि तिथून निघून गेलेला असतो. पृथ्वीचं या बोलण्याचं मात्र आनंदीला फार वाईट वाटलेलं असतं. एक एक करून सगळेजण तिथून निघून गेलेले असतात. माई, बापू, छाया आणि आरती आणि आनंदी तिथे राहिलेले असतात. आनंदी अक्षरशः खाली कोसळलेली असते. तिला ह्या सर्व गोष्टीचं फार वाईट वाटत असतं. आरती तिला सावरण्याचं काम करत असते. आरती म्हणत असते, आनंदी तू शांत हो ना. आनंदी म्हणत असते, हे बघ ना आरतीताई, मला काल मालक साहेब बोलले तरीसुद्धा मला त्या गोष्टीचं थोडंसुद्धा वाईट वाटलं नाही. पण ज्याला मी सख्या लेकासारखं प्रेम केलं तो पृथ्वी आज मला असं बोलतोय. आज सगळं संपलं आरतीताई, माझं काही उरलं नाही. मला आता काही करायचं नाही आणि काही करून माझा उपयोग होणार नाही. असंही ते आनंदी रडतच म्हणत असते. आनंदीची ही अवस्था मात्र माईबापूंना अजिबातच बघवत नसते. आरती तिला जवळ घेत असते आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. मात्र काही केले आनंदीचं रडू काय थांबत नसते. तिला ह्या सगळ्या गोष्टीचं फार वाईट वाटत असतं. ती अक्षरशः खचून गेलेली असते. इकडे दुसऱ्या बाजूला आरती घरी आलेली असते आणि सगळं काही आबांना सांगितलेलं असतं. आबा फार टेन्शनमध्ये आलेले असतात. आबा म्हणत असतात, अगं आरती तुला कळतंय का? आनंदी एवढ्या मोठ्या संकटात असताना सुद्धा तू तिला एकटं सोडून इकडं आलीस. त्यावर आरती म्हणत असते, आबा मी तरी काय करू सांगा. ते आनंदीचं सासर आहे आणि तिथले माणसं कशी आहेत हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे ना. मग कुठल्या अधिकाऱ्याने मी रात्रभर तिथे राहायचं होतं? आबा म्हणत असतात, अगं सासर सासर काय लावलंस आरती तू? अगं आपली आनंदी तिथे एकटी आहे. आपली गरज असताना तू असं नव्हतं करायला पाहिजे. असंही ते आबा चिडतच म्हणत असतात. आरची म्हणत असते, आबा तुम्ही शांत व्हा ना. अगं आरतीताई तू तरी सांग ना. आबा तुम्ही शांत व्हा ना. असंही ते आरची म्हणत असते. आबा म्हणत असतात, मी शांत नाही होऊ शकत. जोपर्यंत आनंदीचा मी आवाज ऐकत नाही तोपर्यंत मी शांत नाही होणार. आरची तो फोन आण. असं म्हणून आता आनंदीला आबांनी कॉल लावलेला असतो. इकडे दुसऱ्या बाजूला आनंदी किचनमध्ये असते. तिचं रडणं काही थांबत नसतं. तिच्या डोळ्यात पाणी असतं. तिला फार टेन्शन आलेलं असतं. ती आतून खचून गेलेली असते. तितक्यातच इकडनं छायाताई फोन घेऊन आलेले असतात. आनंदीताई आबांना तुमच्याशी बोलायचं आहे असं म्हटल्याबरोबर आनंदी पडदिशी डोळे पुसते आणि फोन उचलत असते. हॅलो आबा बोला ना. त्यावर आबा म्हणत असतात, आनंदी बाळा तू कशी आहेस? आनंदी म्हणत असते, मी ठीक आहे आबा बोला ना.
त्यावर आबा म्हणत असतात, अगं आनंदी बाळा, हे सगळं काही मी आरतीकडनं काय ऐकतोय? तू कधीपासनं हिंमत हारायला लागलीस? कधीपासनं एवढी कमकुवत मनाची झालीस? अगं तू भित्र्या सशासारखी कधीच नव्हतीस, एखाद्या वाघिणीसारखी आहेस तू. मी तुला हे शिकवलं ना, मग तरीसुद्धा तू अशी का झालीस? तू एवढी का घाबरलीस? अगं आपल्या पुढे कितीही संकट आली तरीसुद्धा एका वाघिणीसारखं डरकाळ्या फोडायचं विसरायचं नसतं. हे शिकवलं का मी तुला आनंदी? आनंदी बाळा, असं खचून जाऊ नको. हा आबा तुझ्या पाठीशी कायम असणार आहे. तू घाबरू नकोस. उठ आणि स्वतःला उठून खंबीरपणे स्वतःच्या पायावर उभा राहा आणि या सगळ्यांना तोंड दे. रडायचं नाही तर लढायचं शिकवलं हे आबाने तुला. उठ म्हणतोय ना तुला आनंदी. असं म्हटल्यानंतर आनंदी म्हणत असते, आबा फोनची बॅटरी लो झाली आहे, कधीही फोन कट होईल. असं म्हणून पडदिशीन आनंदी फोन ठेवून देते. इकडे मात्र आबांना टेन्शन आलेलं. इकडे छायाताई आनंदीला म्हणत असतात, आनंदीताई असं खोटं का बोललात तुम्ही? आनंदी मात्र विषय बदलते आणि छायाताईला म्हणत असते, छायाताई माझ्यासाठी एक काम करता का तुम्ही? बागेतनं पांढरे फुलं घेऊन या. छायाताई म्हणत असं, आत्ता या वेळेला? आणा ना प्लीज, माझं काम आहे. असं म्हटल्याबरोबर छायाताई म्हणत असतात, बरं ठीक आहे. असं म्हणून ते फुलं आणायला इथे छायाताई गेलेले असतात. इकडे आनंदी मात्र आणखीही किचनमध्ये तशीच बसलेली असते. दुसऱ्या बाजूला आबांना फार टेन्शन आलेलं असतं. आरची म्हणत असते, काय बोलली दीदी, ती ठीक तर आहे ना? त्यावर आबा म्हणत असतात, नाही गं, ती अजिबातच ठीक नाही आहे. ती आतून खचून गेली आहे पार. पण तुम्ही दोघी अजिबात काळजी करू नका. हा आबा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माझ्या आनंदीला असं मी हार मानून देणार. तिच्यासाठी काय करायचं हे मला चांगलंच माहीत आहे. असं म्हणून आता आबा आतमध्ये जातात, एक उशी घेऊन येतात आणि अक्षरशः एका कात्रीने ती उशी कट करू लागतात. आरची आणि आरतीला तर अजिबातच कळायला मार्ग नसतं हे काय चाललंय. आरती म्हणत असते, आबा हे काय करताय तुम्ही? उशी का फाडताय तुम्ही? आबा म्हणत असतात, पोरीनो तुम्ही जा आणि झोपा, मला हे सगळं काही करायला खूप वेळ लागणार आहे. असं म्हणून त्या उशीतला कापूस काढत असतात. ह्या दोघींना काही कळत नसतं नेमकं काय चाललंय. इकडनं आबा म्हणत असतात, तुम्ही काय बघत बसलाय? तुम्ही दोघी जा बरं. काय करणार आहात नेमकं तुम्ही आबा? तुम्ही पोरीनो काळजी करू नका. मी सकाळी ही वस्तू बनवली ना तुम्हाला दाखवेल. मी ती वाड्यावर घेऊन जाईल आणि आनंदीच्या हातात ही वस्तू ठेवील. मग बघा तिची हिंमत कशी वापस येते. असंही ते आबा म्हणत असतात. ह्या दोघींना तर कळायला मार्ग नसतो नेमकं हे काय चाललंय. आता इकडे दुसऱ्या बाजूला इकडे वाड्यावरची लाईट गेलेली असते, त्यामुळे सगळेजण गरमीने फार परेशान झालेले असतात. प्रांजल म्हणत असतो, आतू मी जाऊ का हॉटेलवर? तेव्हा शिल्पा त्याला शांत बसवते आणि म्हणत असते, काय चाललंय तुझं? तुला माहिती आहे ना रे, इन्व्हर्टरची चार्जिंग संपली आहे. युगंधर आहे ना तिथे, बघतोय ना सगळं काही, तू नको काळजी करू, थांबशी तर मी हवा मारते. असं म्हणून त्याला शांत बसवत असते. इकडे जी काही छाया असते ती फार परेशान झालेली असते. इकडे तिकडे फेऱ्या मारत असते. इकडनं प्रांजल तिच्याकडे धावतच जातो आणि म्हणत असतो, काय चाललंय छायाताई तुमचं? मी मगापासून तुम्हाला सांगितले की थंड शरबत घेऊन या, तुम्ही आणखी घेऊन या. त्यावर छायाताई म्हणत असतात, अहो मी आनंदीला शोधते. असं म्हटल्याबरोबर इकडनं मिताली म्हणत असते, का शोधताय तिला? तिच्याकडनं शरबत बनवून घ्यायचंय का? आम्ही तिच्या हातचं शरबत पिणार नाहीत हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे ना. छायाताई म्हणत असत, नाही मी शरबत बनवण्यासाठी त्यांना अजिबातच शोधत नाही. अहो त्या पहाटपासूनच मला भेटत नाही, मी सगळीकडे शोधून बसले. असं म्हटल्यानंतर आता सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं. इकडनं शिल्पा म्हणत असते, काय ती घरात नाही आहे, मग गेली कुठं? इकडनं माई आणि बापूंनी सुद्धा ऐकलेलं असतं, ते सुद्धा टेन्शनमध्ये आलेले असतात. बापू म्हणत असतात, अगं तू सगळीकडे बघितलंस का? वरती कुठे? इकडनं जी काही छाया असते ती म्हणत असते, नाही बापू मी सगळीकडे शोधलं, मात्र आनंदीताई कुठेही नाहीत आणि त्यांचं सामान सुद्धा नाही. आता हे ऐकल्याबरोबर इकडे शिल्पाला सुद्धा टेन्शन आलेलं असतं. इकडनं माई म्हणत असतात, काल जे काही झालं त्यामुळे आनंदी घाबरली असेल आणि ती घर सोडून तर नाही ना गेली, असं इथे माईंना वाटलेलं. त्यावर इकडनं बापू म्हणत असतात, आपण आबांना फोन करून विचारूया, चल बरं चल. असं म्हणून माई आणि बापू तिथून निघून गेलेले असतात. इकडे हे सगळं काही घडलेलं असतं, त्यामुळे इकडे प्रांजल फार खुश असतो. त्याला काय करावं आणि काय नको असं झालेलं असतं. तो म्हणत असतो, अरे बापरे, आपण जे काही केलं त्यामुळे ही आनंदी वटणीवर आली, त्यामुळे ही आरती घर सोडून गेली, आपल्याला काही करायची गरजच पडली नाही. असं म्हणून हे दोघी फार खुश होत असतात. आता इकडे शिल्पा म्हणत असते, सुंटी वाचून खोकला गेला. असं म्हटल्यानंतर आता ह्यांचा आनंद गगनात मावत नसतो. इकडे दुसऱ्या बाजूला सकाळ झालेली असते. आरतीने आबांसाठी चहा केलेला असतो. आता रात्रभर जागून आबांनी ही वाघीण बनवलेली असते. आरती म्हणत असते, आबा रात्रभर जागून तुम्ही हे बनवलंय? त्यावर आरची म्हणत असते, वाव आबा किती छान बनवलंय तुम्ही हे सगळं काही. आबा म्हणत असतात, हे सगळं काही मी आनंदीसाठी बनवलेलं आहे. तितक्यातच आता माईंचा कॉल आबांना आलेला असतो. आबा म्हणत असतात, माईंचा कॉल इतक्या सकाळी?
काय असेल काम, आनंदीचं काही सांगायचं असेल का, असं म्हणून पडदिशीन कॉल उचलतात. आता आबांनी कॉल उचललेला असतो. इकडनं माई म्हणत असतात, आबा कशा आहात तुम्ही? त्यावर आबा म्हणत असतात, मी ठीक आहे माई, तुम्ही कशा आहात? आणि बापूंची तब्येत कशी आहे, बरं आहे ना सगळं? त्यावर माई म्हणत असतात, सगळं बरं आहे, तुम्ही काळजी करू नका. मला एक विचारायचं होतं, आनंदी तिथे आहे तर आनंदीला विचारा ना की गुळाचा डबा कुठे ठेवलाय? अहो मला सापडतच नाही. असं म्हटल्यानंतर आता आबा टेन्शनमध्येच आलेले असतात. अहो माई, आनंदी तुमच्याच घरी आहे ना, इथे नाही आली ती? त्यावर माई म्हणत असतात, हो का, तिथे आली नाही का? अहो मला वाटलं तिकडंच आले असेल, मी घरभर शोधलं मात्र ती कुठेही नाही मला भेटली. पण काळजी करू नका आबा तुम्ही, ती तुमच्याकडे नाही म्हटल्यानंतर मंदिरातच गेली असेल, येईल थोड्या वेळ, तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं का, ठेवते मी. असं म्हणून आता माईंनी गडबडीतच फोन ठेवलेला असतो. माईंना आणि बापूंना आता फार मोठं टेन्शन आलेलं असतं. आनंदी नेमकं कुठे गेली असेल आणि काय झालं असेल याचाच ते दोघेही विचार करत असतात. इकडे दुसऱ्या बाजूला आरती आबांना विचारत असते, काय झालं आबा, आनंदी ठीक तरी आहे ना? त्यावर आबा म्हणत असतात, आरती आनंदी वाड्यावर नाहीये. आता हे ऐकल्यानंतर तर आरतीला फार टेन्शन आलेलं असतं. आरती म्हणत असते, काल जे काही झालं त्यामुळे मला असं वाटलंच होतं की आनंदी काहीतरी करेल, पण आनंदी कुठे गेली असेल, इकडे सुद्धा आली नाही, इकडे येत असेल का ती? त्यावर आबा म्हणत असतात, चला आत्ताच्या आत्ता आपण वाड्यावर जाऊया, आपण असं बसून अजिबातच चालणार नाही. आरती म्हणत असते, आबा आपण वाड्यावर जाऊन काय करणार आहोत? आनंदी जर इकडेच येत असेल तर कधीही ती पोहोचेल, आपण इथेच थांबून तिची वाट बघू. असं आरती म्हटल्यानंतर आता इथे आबा सुद्धा तयार झालेले असतात. इकडे दुसऱ्या बाजूला पृथ्वी खाली आलेला असतो. आता सगळेजण खुश पाहून पृथ्वी म्हणत असतो, काय झालंय, सगळेजण इतके खुश का आहात? त्यावर प्रांजल म्हणत असतो, दादा तुझ्यासाठी माझ्याकडे एक गुड न्यूज आहे. काय आहे गुड न्यूज? असं म्हटल्याबरोबर प्रांजल म्हणत असतो, खरं तर आपली कटकट कायमची निघून गेली. म्हणजे? त्यावर प्रांजल म्हणत असतो, आनंदी कायमचं हे घर सोडून निघून गेली. आता हे ऐकल्यानंतर पृथ्वीला थोडंसं वाईट वाटलेलं असतं. इकडनं मिताली आणि प्रांजल मात्र फार खुश असतात. मिताली म्हणत असते, कायमची आपल्या मागची कटकट गेली, डोक्याचा ताण गेला, बरं झालं ही एकदाची स्वतःच्या मनानेच गेली. असंही ते मिताली आणि प्रांजलचा आनंद पाहून पृथ्वीसुद्धा आनंदी झालेला असतो. इकडे धनश्री म्हणत असते, बरं झालं हिने स्वतःच काढता पाय घेतला, नाहीतर रोज हिचं आदर्श सुनेचं नाटक बघावं लागलं असतं आपल्याला. त्यावर इकडनं शिल्पा म्हणत असते, जाऊन जाऊन कुठे गेली असेल माहेरात, दुसरीकडे कुठे जाणार आहे, असंही ते शिल्पा म्हणत असते. आता हे सगळेजण फार खुश असतात. इकडनं मात्र माई आणि बापू फार टेन्शनमध्येच आलेले असतात. ती युगंधरला परदेशीन आवाज देतात आणि म्हणत असतात, अरे युगंधर, आनंदी तिच्या माहेरात सुद्धा नाहीये, कुठे गेली असेल, आपल्याला तिला शोधायला हवं. युगंधर मात्र एकही शब्द बोलत नाही. इकडनं माई म्हणत असतात, युगंधर काय झालं, तू का बोलत नाहीस? अरे ती आनंदी कुठे गेले याचा आत्ता पत्ता नाहीये. तिला जर काही झालं, तिच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर मग काय करायचं? ही सगळी आपली जिम्मेदारी. असं म्हटल्यानंतर युगंधर स्पष्ट शब्दात म्हणत असतो, या सगळ्यांसाठी मला अजिबातच वेळ नाहीये. असं म्हणून तिथनं निघणार असतो. तितक्यातच इकडनं शिर्के आणि शिर्केसोबत वकील सुद्धा आलेले असतात. आता वकिलांना पाहून सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. इकडनं शिल्पा म्हणत असते, शिर्के हे सगळं काही काय चाललं, इतक्या सकाळी सकाळी आपल्या घरात वकील काय करतोय? त्यावर इकडनं शिर्के मात्र एकही शब्द बोलत नाहीत. वकील साहेब लगेच ती लिगल नोटीस काढत असतात आणि ते पृथ्वीचं नाव घेत असतात. मिस्टर पृथ्वी लिंबाळकर यांच्या विरुद्ध लिगल नोटीस आलेली आहे, माझे क्लायंट युगंधर लिंबाळकर यांच्याकडनं. असं म्हटल्यानंतर आता घरच्यांना सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. इकडनं शिल्पा म्हणत असते, युगंधर काय चाललंय हे सगळं काही, तू स्वतःच्याच मुलाला नोटीस पाठवतोस? युगंधर एकही शब्द बोलत नाही. आता शिल्पा शिर्केंना विचारत असते, शिर्के काय चाललंय हे तुम्ही तरी सांगता का? त्यावर शिर्के म्हणत असतात, ताई साहेब सगळं काही सांगणार आहेत, ते पण वकील सांगणार आहेत, मी काही सांगणार नाही. वकील साहेब तुम्ही जे काही आहे ते सांगून टाका. असं म्हटल्याबरोबर वकील साहेब म्हणत असतात, या नोटीसमध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की मिस्टर पृथ्वी यांना युगंधर लिंबाळकरांच्या फॅक्टरीमध्ये जे काही त्यांचं रेडीमेड साड्यांचा ब्रँड सुरू आहे, त्या साड्या पूर्णची पूर्ण ऑर्डर त्यांना वेळेतच मिळाली पाहिजे. त्यांना ती ऑर्डर मिळाली नाही आणि त्यामुळेच त्यांनी ॲक्शन घेतलेली आहे, असं स्पष्ट वकिलांनी म्हटलेलं असतं. आता पृथ्वी तरी युगंधरकडे पाहतच असतो. एका चुकीमुळे आणि युगंधरच्या एवढ्या मोठ्या निर्णयामुळे या बापलेकामध्ये दुरावा नक्कीच वाढणार आहे. आता आनंदी तर गायब झालेली असते. नेमकं आनंदी कुठे गेली असेल हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो की आनंदी घर सोडून गेलेली असते. आता नेमकं हे कधी झालेलं आहे हे तर आपल्याला उद्याच्या भागातच कळेल. मध्यरात्र झालेली असते, युगंधर झोपलेला असतो. आनंदी ते युगंधरची माफी मागत असते, हे सगळं काही माझ्यामुळे झालेलं आहे, त्यामुळे मी घर सोडत आहे, असंही ते आनंदीने म्हटलेलं असतं. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट, नवीन प्रोमो जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा आनंदी. धन्यवाद.